हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या के पी फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे BCS क्लासिफिकेशन. सो BCS क्लासिफिकेशन्स म्हणजेच काय तर बायोफार्मास्युटिकल क्लासिफिकेशन सिस्टीम. आता हे जे BCS क्लासिफिकेशन सिस्टीम आहे यामध्ये 4 क्लास आहेत. ह्या 4 क्लासमध्ये काय तर ड्रग जे आहेत तर ते डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत आणि त्यावरून आपण ड्रग फाइंड आउट करू शकतो की ड्रग हा किती अमाऊंटमध्ये ॲब्सॉर्ब होणार. ओके, तर हेच आज आपल्याला बघायचं आहे. तर BCS क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये आणि हे क्लासिफिकेशन लर्न करणं पण खूप इझी आहे. ह्याचे टोटल क्लास जे आहेत ते 4 आहेत. क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4. या केसेसमध्ये आपण काय करणार आहे, ड्रगची सोल्युबिलिटी, ओके, सोल्युबिलिटी आणि परमियाबिलिटी चेक करणार आहेत. सोल्युबिलिटी म्हणजे काय की ड्रग हा किती सोल्युबल आहे व्हेकलमध्ये, ओके, त्याला म्हणणार आपण सोल्युबिलिटी. आणि परमियाबिलिटी म्हणजे काय तर ड्रगची ॲबिलिटी असते टू क्रॉस द बायोलॉजिकल मेम्ब्रेन, ओके. आणि मग काय होणार तर डायरेक्ट सिस्टमिक सर्क्युलेशन होणार. पर यामध्ये काय होणार, आपण ड्रगची सोल्युबिलिटी चेक करणार, ठीक आहे. आणि परमियाबिलिटीमध्ये काय असणार, जे ड्रग्ज आहेत तर ते क्रॉस करतात बायोलॉजिकल मेम्ब्रेनला, ओके. आणि त्यामुळे काय होणार, हे सिस्टमिक सर्क्युलेशन्समध्ये जातात, ओके. ह्याला म्हणणार आपण परमियाबिलिटी. तर क्लास 1 जो आहे, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 हे BCS क्लासिफिकेशन्समध्ये 4 क्लास आहेत. ह्या 4 क्लासची आपल्याला सोल्युबिलिटी आणि परमियाबिलिटी बघायची आहे, ॲज वेल ॲज ड्रगचं जे ॲब्सॉर्प्शन आहे हे बघायचं आहे, ओके. आता आपण इथे बघू शकतो क्लास 1 आहे. क्लास 1मध्ये काय, सोल्युबिलिटी आणि परमियाबिलिटी दोन्ही पण हाय, ओके, हाय हाय. आणि हे दोन्ही हाय असल्यामुळे जो आपला ड्रग आहे तो वेल ॲब्सॉर्ब्ड आहे, म्हणजे बऱ्यापैकी कम्प्लिटली ड्रग हा ॲब्सॉर्ब होणार आहे. त्यानंतर ना क्लास 2 आहे. क्लास 2मध्ये सोल्युबिलिटी लो आहे बट परमियाबिलिटी कशी आहे, हाय. एक लो आणि एक हाय असल्यामुळे काय तर बॅलन्सिंग नेचर आहे, त्यामुळे ॲब्सॉर्प्शन आहे ड्रगचं व्हॅरिएबल, ओके. क्लास 3मध्ये काय आहे, सोल्युबिलिटी हाय आहे बट परमियाबिलिटीचं मिनिंग काय आहे तर जे पण आपले ड्रग आहे तर त्या ड्रगची ॲबिलिटी असते टू क्रॉस द बायोलॉजिकल मेम्ब्रेन, ओके. तर ती काय, याची लो आहे. आणि हाय लो हे दोन असल्यामुळे ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग कसं आहे तर व्हॅरिएबल नेचरचं आहे. तर तेच क्लास 4मध्ये काय आहे, याच्या अपोजिट आहे. क्लास 1च्या अपोजिट क्लास 4 आहे. यामध्ये 1मध्ये काय होतं, सोल्युबिलिटी आणि परमियाबिलिटी दोन्ही हाय असल्यामुळे ड्रग हा कम्प्लीट ॲब्सॉर्ब होत होता. तेच क्लास 4मध्ये काय आहे तर सोल्युबिलिटी आणि परमियाबिलिटी हे दोन्ही लो आहे. लो असल्यामुळे ड्रगचं ॲब्सॉर्प्शन कसं असणार आहे, पुअर ॲब्सॉर्ब असणार आहे, ओके. आणि आता हे लर्न करायची एक इझी ट्रिक आहे. आपले किती क्लास आहेत, सगळे 4 क्लास आहेत. क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4. सोल्युबिलिटी, परमियाबिलिटी लर्न करायची मेथड. क्लास 1 आहे ना, मग क्लास 1मध्ये दोन्ही पण काय आहे, हाय हाय आहे, ओके. हाय हाय लक्षात ठेवायचं. त्यानंतरनं जर क्लास 1मध्ये सोल्युबिलिटी हाय आहे तर मग क्लास 2मध्ये काय होणार, सोल्युबिलिटी ही लो असणार आणि परमियाबिलिटी जी आहे ती हाय, ठीक आहे. तेच इकडे क्रॉसमध्ये काय असणार, क्लास 3मध्ये सोल्युबिलिटी लो आहे पण मग क्लास 4मध्ये काय असणार, हाय असणार आणि परमियाबिलिटी लो, ओके. आणि 4मध्ये लो लो. क्रॉसमध्ये लक्षात ठेवायचं, क्लास 1मध्ये सोल्युबिलिटी आणि परमियाबिलिटी काय आहे, दोन्ही पण हाय. मग क्लास 2मध्ये सोल्युबिलिटी हाय आहे तर क्लास 2मध्ये सोल्युबिलिटी लो असणार. याच्या अल्टरनेटिव्ह इथे जायचं. क्लास 3मध्ये जर क्लास 2मध्ये सोल्युबिलिटी लो आहे तर क्लास 3मध्ये काय होणार, सोल्युबिलिटी हाय असणार आणि परत काय होणार, क्लास 4मध्ये लो, ओके. हे दोन तर यामध्ये काय पाठ करायची गरजच नाही आहे, हे इझी आहे. क्लास 1 आणि क्लास 4मध्ये काय आहे, सोल्युबिलिटी परमियाबिलिटी काय आहे तर हाय हाय लो लो. फक्त काय आहे, क्लास 2 आणि क्लास 3मध्ये कन्फ्युजन क्रिएट होतं. मग सिम्पल ट्रिक अशी लक्षात ठेवायची, क्लास 1मध्ये सोल्युबिलिटी हाय आहे मग क्लास 2मध्ये लो असणार आणि इकडे लगेच क्रॉसमध्ये जाणार, हाय होणार परमियाबिलिटी, ओके. किंवा तुम्ही परमियाबिलिटीच्या टाईपमध्ये तुम्ही लर्न करू शकता तुमच्या वेने, जसं तुम्हाला इझी वाटेल तसं. पण ही ट्रिक एक लक्षात ठेवायची, जर क्लास 1मध्ये सोल्युबिलिटी आणि परमियाबिलिटी हाय आहे तर क्लास 2मध्ये काय होणार, सोल्युबिलिटी जी आहे ती लो होणार आणि परमियाबिलिटी हाय होणार.
क्लास 3मध्ये काय होणार, 2मध्ये लो असल्यामुळे क्लास 3मध्ये हाय होणार आणि इकडे परमिएबिलिटी लो होणार आणि क्लास 4मध्ये तर लो लो. ओके. तर यामध्ये पण जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये सांगू शकता. तसंच हे जे BCS क्लासिफिकेशन जे आहे ते आपल्या चॅनलवरती सुद्धा पोस्ट केलेला आहे तो व्हिडिओ, तुम्ही तिथेही जाऊन चेक करू शकता. आणि जर तुम्ही आपल्या यूट्यूब पेजवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच फार्मसी रिलेटेडचे व्हिडिओज येत जातील. थँक्यू.